हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू संगीताज किचन वाइब्स. तर आज आपण नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेलो आहोत. बटाटा कांदा पोहे. मस्त बटाटे घालून कांदा पोहे अशा प्रकारे मी आज करून दाखवणार आहे. चला तर करू या रेसिपीला सुरुवात. तर पोहे घेतलेले आहेत मी. असे पोहे घ्यायचे. एका व्यक्तीला एक मूठ घ्यायचे, कारण त्यात आपण कांदे वगैरे सुद्धा घालतो, त्याच्यामुळं अगदी परफेक्ट प्रमाण होतं. एका व्यक्तीला एक. 4 व्यक्ती असेल तर 4 मूठ पोहे आणि 1 मूठ जास्तीची टाकायची. असं केलेलं आहे. आता आपण हे पोहे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेऊया हलक्या हाताने. आता पोहे आपण हलक्या हाताने धुवायचे. तुम्ही बघू शकता, अगदी हलकं, चोळून चोळून धुवायचे नाही, अगदी हलक्या हाताने धुवायचे आपल्याला नळाखाली. तुम्ही बघू शकता मी कसं अगदी हलक्या हाताने करते. असं धुवून घेतल्यानंतर ते छान आपण निथळून घेणार आहोत. एक कढई घ्यायची, त्याच्यावर ही जाळी ठेवायची. जाळीतच आपल्याला पोहे धुवायचे आहेत. तुम्ही बघू शकता मी अशी जाळी घेतलेली आहे, कारण एक्स्ट्राचं पाणी सगळं खाली निघून जाणार, म्हणजे आपले पोहे फडफडीत होणार. जास्त जर पाणी त्यात आपण ठेवलं तर पोहे असे चिकट होतात, तर तसे होत नाही. हे असं करून घेऊया. आपण बटाटा पोहे करणार आहोत. बटाटा कांदा पोहे. त्यासाठी मी एक कच्चा बटाटा घेतलेला आहे. तो स्वच्छ त्याचं साल काढून तो स्वच्छ असा कापून ठेवलेला आहे पाण्यात. आता हे पाणी पूर्ण निथळून घेऊया आपण. आता कढई ठेवलेली आहे गॅसवर. आता आपण तेल घालूया. सर्वप्रथम आपण शेंगदाणे भाजून घेणार आहे. मी दोन पळ्यात तेल घातलेलं आहे. आपली रेग्युलर जी पळी असती त्या पळीने. आता तेल गरम झालेलं आहे. शेंगदाणे आपण हे तेलामध्ये छान करून घेऊया क्रंची. असं एकसारखं हलवतच असं मस्त आपल्याला क्रंची करून घ्यायचे आहेत, म्हणजे पोहे खाताना अगदी ते छान दाताखाली आल्यावर असे मस्त ठिसूळ असे लागले पाहिजे, मस्त क्रंची. आणि त्याची टेस्टही खूप छान लागते पोह्यामध्ये, कारण आपण बटाटा पोहे करत आहोत. बटाटा मऊ आणि हे क्रंची मस्त कॉम्बिनेशन. काढून घेऊया. तुम्ही बघू शकता असं आपण करून घेतलेले आहे शेंगदाणे मस्त क्रंची. आता ह्याच तेलामध्ये आपण एक बटाटा कच्चा घेतला होता, तो सुद्धा मस्त सोनेरी रंगावर आपल्याला तेलातच करून घ्यायचा आहे. आपल्याला बॉईल करून नाही घ्यायचा आहे. असा थोडासा असा क्रंची लागला पाहिजे आपल्याला बटाटा हा. असा आपण करून घ्यायचा आहे. खूप अगदी मऊ नाही करून घ्यायचा. ह्यात आता आपण किंचित मीठ घालूया. किंचित मीठ घालूया म्हणजे आपल्या बटाट्यामध्ये आतपर्यंत मीठ जाणार, म्हणजे बटाटा चवीला छान लागणार. नाहीतर असा अळणी अळणी बटाटा लागतो. म्हणून किंचित मीठ घालून आपल्याला हे छान झाकण ठेवून 2 मिनिटं मस्त करून घेऊया. असा बटाटा आपल्याला सोनेरी रंगावर मस्त क्रंची करून घ्यायचा आहे. काढून घेऊया आपण. आता त्याच तेलामध्ये आपण मोहरी घालूया अर्धा चमचा. आपली मोहरी छान तडतडली. जिरे घालूया अर्धा चमचा. कढीपत्ता घालूया 1. हिरवी मिरची घालूया चवीनुसार. मी 4 मिरच्या घेतल्या आहेत. तुम्ही चवीनुसार घालू शकता, तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार. कांदा घेतलेत मी 2 बारीक, ते घालूया. थोडासा कांदा मी शेवटी वापरणार आहे. छान परतून घेऊया आपण. मऊ झाला पाहिजे आपला कांदा. खूप पण करायचा नाही, नाहीतर टेस्ट बदलणार.
खूप पण करायचा नाही, नाहीतर टेस्ट बदलणार. चिमूटभर हिंग घालूया, हळद घालूया, अर्ध्या चमच्याला थोडी कमी, फोडणी थोडी कोथिंबीरही घालूया, म्हणजे फ्लेवर छान येतो पोहेला. मिक्स करूया. तुम्ही बघू शकता आपला छान कांदा झालेला आहे. आता ह्यामध्ये जे बटाटे आपण सोनेरी रंगावर करून घेतले होते ते घालूया. ह्यातच मिक्स करूया, म्हणजे मिरचीचा फ्लेवर त्यात उतरणार फोडणीचा. मीठ घालूया चवीनुसार, मी आत्ताच घालणार आहे. आणि साखर घालूया अर्धा चमचा. तुम्हाला आवडत असेल तर घाला, कारण सुंदर लागतात असे पोहे, कारण आपण लिंबू सुद्धा पिळणार आहे. आता हे सर्व असं साईडला करून घ्यायचं आणि मध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत. आता पोहे तुम्ही बघू शकता कसे मस्त सर्व पोहे फडफडीत झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता हे पोहे मध्ये घालायचे. आता सर्व मिक्स करून घेऊया. हे कोपऱ्याला आपण जर घेतलं ना तर छान मिक्स करता येतात पोहे. मग फोडणी झाली की ती अशी साईडला काढून मध्ये पोहे घातले ना की सर्व बाजूने आपण चमचा असा साईडनीच फिरवतो ना, त्याच्यामुळे ते छान मिक्स होतात. फोडणी छान लागले जाते पोह्याला. असे छान आपण करून घेऊया परतून. आता छान आपण तळापासून मस्त हलवून घेतलेले आहेत पोहे. आता आपण 2 मिनिटं झाकण ठेवूया, म्हणजे ते छान मऊ होणार. 2 मिनिटं आपण छान झाकण ठेवून वाफ दिली होती, लो टू मीडियम गॅसवरच. तुम्ही बघू शकता कसे मोकळे मोकळे झालेले आहेत पोहे आपले. आता गॅस बंद करून टाकायचा आणि मगच लिंबू पिळायचं, नाही तर मग कडवट लागतं. गॅस बंद करून टाकायचा आणि वरतून लिंबू पिळायचा. छान. थोडी कोथिंबीर पण घालूया आणि परत तळापासून परत हलक्या हाताने अगदी छान एकत्र करायचे. ताटात लिंबाची फोड घेतली नाही तरी चालतं. आता आपण सर्व करूया. सर्व करतानाच आपण दाणे घालणार आहोत ताटामध्येच देताना, आणि थोडासा कच्चा कांदा वरतून. थोडीशी शेव ऑप्शनल आहे. थोडीशी परत कोथिंबीर वरतून आणि ओल्या खोबऱ्याचा किस वरतून थोडा किंचित. हे आपले मस्त बटाटा पोहे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता अगदी सुंदर सकाळी नाश्त्यासाठी अगदी परफेक्ट रेसिपी. तुम्ही बघू शकता किती सुंदर नाश्ता, अगदी हेल्दी नाश्ता सकाळी सकाळी असा सुंदर. तुम्हाला माझी रेसिपी आवडली का? आवडली असेल तर संगीताज किचन वाईब्सला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत बाय. तर आज मी अशा प्रकारे नाश्त्याची रेसिपी केलेली आहे.